बरीच लोक आपल्या बायकोला बोलत असतात, आजपर्यंत तू काय केलंस? तर त्या लोकांना मला आज हे सांगायचं आहे, तिने तुमच्यासाठी तिचं घरदार, तिचे आई वडील सोडले. तुम्ही सोडू शकता का? तर नाही. तिने तुमच्यासाठी स्वतःला बदललं. तुम्ही बदलू शकता का? नाही. एवढंच काय, ती तुमच्यासाठी तुमचं घर दार परिवार सगळ्यांच्या सेवेसाठी रात्रंदिवस उभी असते. ती जसं काम तुमच्या घरात करते, तसं तुम्ही तुमच्या सासरवाडीत जाऊन काम कराल का? सगळ्यांचे टोमणे ऐका, घालून पाडून बोलणं ऐका आणि सगळ्यांसाठी काम करत राहा. सगळ्यांच्या सेवेत उभे राहा. तुम्हाला सासरवाडीत जरा काय ऐकायला भेटलं तर तुम्ही सासरवाडीत जाणं बंद करता. बरोबर आहे की नाही? पण तिनं तुमचं घर सोडलं का? नाही. एवढंच काय, गळ्यात तिचा मंगळसूत्र तुमच्या नावचं, कपाळ तिचं कुंकू तुमच्या नावचं, गर्भ तिचा, बाळ तुमच्या नावचं. आणि त्या बाळाला जन्म देणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही. मरणाच्या दाड्यातून परत येण्यासारखं आहे. अजून काय केलं पाहिजे तिनं? तरी सुद्धा तुम्ही बोलता, तू आजपर्यंत काय केलंस? थंडी असो, ऊन असो, वारा पाऊस काही असो, पण ती तुमच्या घरातली कामं, तुमच्या घरातल्या लोकांसाठी सतत राबत असते.